राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हा विषय संपुष्टात आला. तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. महायुतीमध्ये खाते वाटपामध्ये चर्चा असल्याची चर्चा असून यावर तिन्ही प्रमुख म्हणजेच एकनाथ शिंदे व अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यामध्ये एकमत झाल्याची माहिती मिळत असून संभाव्य पालकमंत्री कोण असणार. मात्र यामध्ये एक सर्वात मोठी गोष्ट अशी समोर येत आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण असणार. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या पदाच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचे बीडला तर नाव संभाव्यमध्ये तर नसल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. यामध्ये नागपूरचे पालकमंत्री संभाव्य असणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार म्हणजेच अजित पवारांकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची धुरा असणार आहे. तसेच सांगली शंभूराज देसाई, सातारा शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट किंवा अतुल सावे, जळगाव गुलाबराव पाटील इथे भाजपचा देखील दावा आहे. यवतमाळ संजय राठोड इथे पण भाजपचा दावा आहे. कोल्हापूर हसन मुश्रीफ, अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, अकोला माणिकराव कोकाटे, अमरावती चंद्रकांत पाटील, भंडारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच असणार आहे पालकमंत्री इथे असं समजतंय. तर बुलढाण्याला आकाश फुंडकर, चंद्रपूरला नरहरी झिरवळ, धाराशिवमध्ये धनंजय मुंडे म्हणजे धाराशिव येथे धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा आहे. तर धुळे जयकुमार रावल, गडचिरोली एकनाथ शिंदे, गोंदिया राष्ट्रवादी गटाच्या अजित पवारांना सुटण्याची शक्यता आहे. तर हिंगोली आशिष जयस्वाल, लातूर गिरीश महाजन, मुंबई शहर योगेश कदम, मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, नांदेड भाजपकडे राहील, नंदुरबार भाजपचाच कडे असण्याची शक्यता आहे. तर नाशिकमध्ये दादा भुसे किंवा गिरीश महाजन या दोघांपैकी असण्याची शक्यता आहे. तर पालघर येथे पालकमंत्री असतील गणेश नाईक, परभणीमध्ये मेघना बोर्डेकर, रायगड भरत गोगावले, सिंधुदुर्गमध्ये असतील नितेश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूरमध्ये असतील जयकुमार गोरे, वर्धा पंकज भोयर, वाशिम माधुरी मिसाळ किंवा इंद्रनील नाईक, जालना अतुल सावे, लातूर बाळासाहेब पाटील अशी ही जी यादी आपण ऐकलेली आहे महत्त्वाची ती संभाव्य असणे आहे. मात्र काही वेळातच हा सर्व तिढा सुटणार असून पुढील ताजी अपडेट पाहण्यासाठी आपण ATN मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट्स.